नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत अर्जाची छाननी चालू झाली असून सासू सून की जाऊबाई लाडकी बहीण कोण यावरून घराघरात वाद निर्माण होत आहेत। लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्तीच्या निमित्ताने पडताळणी सुरू झाली असून अंगणवाडी सेविका घरोघर जाऊन लाभार्थीची पात्रता तपासत आहेत। 1,500 रुपयाच्या लाभावरून कुटुंबात वाढले असून छत्रपती संभाजी जिल्ह्यात पडताळणीचे काम युद्धगतीने चालू आहे। एका घरात सून आणि सासू किंवा जावा असे 2 लाभार्थी जर लाडकी बहीण योजनेचे असतील तर माझं नाव ठेवा आणि तिचं नाव काढा असा संवाद आता घराघरात ऐकायला मिळतोय। याचं निमित्त ठरले लाडकी बहीण योजनेची पडताळणी। लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती होत असताना अपात्र लाभार्थीकडे सरकारने लक्ष वळवले आहे। अंगणवाडी सेविकाकडून घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे, मात्र त्यामुळे योजनेचा लाभ कोणी घ्यायचा यावरून कुटुंबामध्ये महाभारत रंगत आहे। कुटुंबामध्ये वादविवाद निर्माण होत आहेत। 1500 रुपयावर कोण पाणी सोडणार यावरून सासू सून आणि जाऊबाईमध्ये वाद वाढले आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गावागावात अंगणवाडी सेविका ज्यांच्या मदतीने पडताळणीचे काम चालू आहे त्या अंगणवाडी सेविका यांनी ही माहिती दिलेली आहे। एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिला लाभार्थी असल्याने शासकीय कर्मचारी, 4 चाकी वाहन असणारे आणि वय 21 पेक्षा कमी आणि किंवा 65 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना अशा लाभार्थ्यांना शासन आता अपात्र करणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी न करता सरसकट सर्व महिलांना लाभ देण्यात आला होता, मात्र आता प्रत्येक जिल्ह्यात पडताळणी सुरू झाली आहे। सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड एवढंच काय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही पडताळणी चालू झालेली आहे। शासनाकडून ज्या याद्या प्राप्त झाल्या आहेत त्यानुसार अंगणवाडी सेविका पडताळणी करतायत। या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडत आहे। अनेक योजनांचा निधी या योजनेकडे वळवण्यात आलेला आहे। याच कारणास्तव सरकारने आता निकषाची चाळणी लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा सपाटा सुरू केला आहे। मात्र त्यामुळे नाव कोणाचं कमी करायचं आणि कोणाचं ठेवायचं यावरून घराघरात भांडणाचे सूर निघू लागलेले आहेत। पडताळणीमध्ये अनेक महिलांचा पत्ता कट होणार आहे, त्यामुळे लवकरच खऱ्या पात्र लाडकींची संख्या समोर येईल आणि फक्त गरजूंनाच लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे। धन्यवाद।